एका घनदाट जंगलाच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. सूर्य उगवायला लागला होता आणि पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता. त्या गावात राहत होता राघोबा, एक साधा कष्टाळू लाकूड तोड्या. त्याचं जीवन साधं होतं, पण मन अगदी स्वच्छ होतं. त्याची आई त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची. तिचं राघोबावर खूप प्रेम होतं. रोज सकाळी आई त्याला डबा देताना एकच गोष्ट सांगायची, राघोबा, प्रामाणिकपणा हीच आपली सर्वात मोठी संपत्ती. राघोबा हसायचा आणि निघायचा. राघोबा रोज जंगलात जायचा आणि मनापासून काम करायचा. त्याच्या हातात होती एकच जुनी लोखंडी कुऱ्हाड, पण ती त्याची सर्वात मोलाची गोष्ट होती. कुऱ्हाडीचा प्रत्येक घाव तो पूर्ण ताकदीने मारायचा. त्याच्या कामात एक लय होती. जंगल त्याच्या घावांनी दुमदुमायचं. जंगलातले प्राणी त्याला ओळखत होते. हरणं, खारी, मोर सगळे त्याचे जीवाभावाचे मित्र होते. राघोबा त्यांना त्याच्या डब्यातून जेवण द्यायचा. त्या जंगलाच्या मध्यभागी एक जुनी खोल विहीर होती. राघोबा अनेकदा तिथे पाणी प्यायला यायचा. कोणाला माहीत नव्हतं त्या विहिरीत काय आहे ते. एक दिवस राघोबा त्या विहिरीजवळ झाडावर कुऱ्हाड मारत होता. त्याचा हात निसटला आणि त्याची कुऱ्हाड थेट विहिरीत पडली. धपाक असा आवाज आला. राघोबा विहिरीच्या काठावर गुडघे टेकून बसला. कुऱ्हाड गेली होती पूर्णपणे. एकच कुऱ्हाड होती त्याच्याकडे. आता घरी जाऊन आईला काय सांगणार? कसे जगणार आता? राघोबाने डोळे मिटले आणि हात जोडले. मनातून देवाला साकडं घातलं. देवा, आता तूच मला वाट दाखव. अचानक विहिरीतून एक दिव्य प्रकाश वर आला. पाण्याचे तुषार वर उसळले. संपूर्ण जंगल एका क्षणात उजळून निघालं. एक दिव्य रूप प्रकट झालं. 4 हात, निळं वस्त्र, सोनेरी मुकुट, कमळावर उभ्या साक्षात जलदेवी. देवी बोलली, राघोबा बाळा, मी तुझी मदत करायला आली आहे. राघोबाने देवीला नमस्कार केला. जलदेवीने जादूने विहिरीच्या खोल पाण्यातून एक सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली. तिने ती कुऱ्हाड राघोबाला दाखवली आणि विचारले, राघोबा बाळा, ही तुझीच कुऱ्हाड आहे का? क्षणभर राघोबाच्या मनात विचार आला की ही कुऱ्हाड घेऊन आपण घरी निघून जावे. पण त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, प्रामाणिकपणा हीच आपली खरी संपत्ती. राघोबाने देवीला सांगितले, नाही माते, ही माझी कुऱ्हाड नाही. देवीने ती सोन्याची कुऱ्हाड जादूने हवेत गायब केली. या प्रामाणिक उत्तराने देवी खुश झाली होती. आता देवीने चांदीची कुऱ्हाड काढली आणि राघोबाला विचारले, बाळा, ही तुझी कुऱ्हाड आहे का? राघोबा मागे सरकला आणि देवीला बोलला, नाही माता, ही माझी नाही, ती लोखंडी होती. राघोबाचा प्रामाणिकपणा पाहून देवी मनापासून खुश झाली. देवीने चांदीची कुऱ्हाड हवेत गायब केली आणि राघोबाची खरी लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली. आपली कुऱ्हाड पाहताच राघोबा खूप खुश झाला. आनंदाने तो उड्या मारू लागला, टाळ्या वाजवू लागला. देवीने ती कुऱ्हाड त्याला दिली. राघोबाने ती कुऱ्हाड घेतली आणि देवीला नमस्कार केला. देवी म्हणाली, राघोबा, मी तुझ्या प्रामाणिकपणावर खूप प्रसन्न आहे. मी तुला या दोन्ही, एक सोन्याची आणि एक चांदीची कुऱ्हाड बक्षीस म्हणून देते. राघोबा एक क्षण स्तब्ध झाला. मग त्याने देवीचे मनापासून आभार मानले.
बक्षीस देऊन देवी अंतर्धान पावली, जादुई प्रकाशात विलीन झाली. राघोबाने कुऱ्हाडी वेलीने बांधल्या आणि आपल्या गावाकडे निघाला. तो हळूहळू चालत घरी पोहोचला. तो थेट आपल्या आईजवळ गेला. राघोबाने आईला दोन्ही कुऱ्हाडी दाखवल्या आणि सगळी गोष्ट सांगितली. आई थोडी अवाक झाली. आईला राघोबाचा खूप अभिमान वाटला. राघोबा आणि त्याच्या आईचे हे सर्व संभाषण धन्नासेठ लपून ऐकत होता. धन्नासेठ हा त्या गावचा खूप लोभी आणि अहंकारी सावकार होता. धन्नासेठ नाचत स्वतःच्या घरी गेला. घरी जाऊन एक जुनी लोखंडी कुऱ्हाड काढली आणि पुन्हा आपली ढेरी हलवत जंगलातील विहिरीच्या दिशेने पळत सुटला. त्याच्या मनात देवीला फसवून सोन्याची कुऱ्हाड मिळवायचे कारस्थान शिजले होते. धन्नासेठने विहिरीजवळ पोहोचताच आजूबाजूला पाहिले. कोणी बघत तर नाही ना? आणि ती जुनी कुऱ्हाड थेट विहिरीत फेकली. मग जोर जोरात रडण्याचे नाटक करत ओरडला, जलदेवी ये, माझी मदत कर. माझी कुऱ्हाड विहिरीत पडली आहे. आता मी काय करू? जलदेवी त्याच्या समोर प्रगट झाली. जलदेवीला षड्यंत्र ठाऊक असतानाही ती म्हणाली, मी तुझी मदत करायला तयार आहे. देते तुझी कुऱ्हाड. धन्नासेठने देवीला प्रणाम केला. देवीने सोन्याची कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढत विचारले, काय रे बाबा, हीच तुझी कुऱ्हाड का? धन्नासेठ लगेच म्हणाला, हो हो जलदेवी, हीच माझीसी कुऱ्हाड. जलदेवी संतापली. धन्नासेठ कुऱ्हाडीला हात लावायला जाणार तेवढ्यात जलदेवीने ती कुऱ्हाड धुळीस मिळवली. जलदेवीला चिडलेले पाहून धन्नासेठ खूप घाबरला. जलदेवी धन्नासेठला म्हणाली, तू खोटे बोललास. तुला कोणतीच कुऱ्हाड मिळणार नाही. पण आता मी तुझ्याकडचे सर्व दागिने आणि तुझे सर्व वैभव गायब करून टाकते. आणि देवी पुन्हा विहिरीत निघून गेली. देवीने सांगितल्याप्रमाणे धन्नासेठचे सर्व दागिने धुळीस मिळाले. धन्नासेठला आपल्या केलेल्या गोष्टींचा खूप पश्चाताप झाला, पण आता काही करता येत नव्हते. देवीने त्याला त्याच्या लोभी आणि अहंकारी स्वभावाची शिक्षा दिली होती. या गोष्टीतून आपण काय शिकतो मित्रांनो? नेहमी प्रामाणिकपणाची साथ धरावी. आपले वर्तन चांगले ठेवावे. प्राण्यांसोबत मैत्री करावी आणि त्यांची काळजी घ्यावी. आपल्या आईवडिलांची सेवा करावी. कधीही खोटे बोलू नये. अहंकार करू नये. लोभ करू नये. कारण प्रामाणिकपणा ज्याच्या अंगी देवदेवता त्याला संपूर्णपणे मदत करतात. कशी वाटली ही गोष्ट, ही छोटीशी बोधकथा? पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीमध्ये.